चेस्ट पेन इज अ सिम्पटम. ठीक आहे. कॉजेस काय काय? कॉजेस कधी माहित पडते माहितीये का? कधी जेव्हा तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्या आत येतं काय म्हणून. मग तुम्ही जे सगळे आन्सर जे करू लागले ना ते रॅन्डमली होते. कोणी हार्ट सांगायला लागलं, कोणी इंजिनियर सांगायला लागलं, कोणी म्हणतं न्यूमोथोरॅक्स आहे, कोणी म्हणतं हे, कोणी म्हणतं ते, राईट. बट इट इज डायरेक्शनलेस. कधीही कोणतेही पेन जर का तुम्हाला बघायचं आहे किंवा कोणतं एक सिम्पटम बघायचं आहे, सिम्पटम आहे ना चेस्ट पेन, तर ते सिम्पटम बघण्यासाठी चेस्ट पेन म्हटलं, पेन इज अ सिम्पटम. विच पेन? चेस्ट पेन. तर मग सर्वात आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे की चेस्टमध्ये येतं काय काय, राईट. चेस्ट म्हणजे तुम्ही काय म्हणताय नेमकं. आता मला तुम्ही सांगा चेस्टमध्ये कंपोनंट काय काय चेस्टचे. चेस्ट म्हणतोय ना, तर आधी ॲनाटॉमी बेसिक. ॲनाटॉमी म्हणजे आता चेस्ट पेनमध्ये ॲनाटॉमी चेस्टमध्ये काय काय येतं. चलो आता आधी सर्वात आधी सांग चेस्टमध्ये काय काय येतं. एक फर्स्ट आत बाहेरून आत जायचं, स्किन फर्स्ट, देन सबक्युटेनियस टिश्यू, नंतर थर्ड राईट मस्क्युलोस्केलेटमध्ये मसल येईल, बोन येईल, फोर्थ राईट सर, फोर्थ येस अरे नाही बस सर अरे और एक चेअर लो नाही. ठीक आहे. हे तो बोन राईट, त्याच्या आत रेस्पिरेटरी सिस्टम, बाजूला हार्ट, मागे जीआई सिस्टम, इसोफेगस, त्याच्या मागे मतलब मस्कुलोस्केलेटल सिस्टम. म्हणजे अल्टीमेटली तुम्हारे पास क्या क्या आया, स्किन आया, सबक्यूटेनियस टिश्यू आया, तुम्हारे पास मस्कुलोस्केलेटन में मसल बोन आया, उसके नीचे रेस्पिरेटरी सिस्टम आया, उसके नीचे जीआई सिस्टम आया, फिर कार्डियोवास्कुलर सिस्टम आया, उसके पीछे बस मतलब यूजुअली स्पाइन मतलब मस्कुलोस्केलेटन. तो हे जर का तुम्ही सगळे कंपोनेंट एकत्र पकडले तर त्या हिशोबानं आता पेन सांगा. आता मला सांगा स्किन आणि चेस्ट पेन कॉजेस. सुपरफिशियल गुड, इंजुरी, लॅसरेशन आहेत, ॲब्रेजन आहेत. एक सेकंड स्किनचं सांगितलं ना, काही बाईट्स वगैरे असतील, इन्सेक्ट बाईट झालं किंवा ॲनिमल बाईट काही पण पकडा, लॅसरेशन्स, सुपरफिशियल ॲब्रेजन्स, बर्न्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट नागिन. मला ऐकलं का नागिन? हर्पीज शिगेल्स सारखंच आहे. तर हर्पीज, बॉईल बर्न्स, लॅसरेशन, ॲब्रेजन्स, इन्सेक्ट बाईट हे सगळे स्किनवर असणार आहे. ते पण चेस्ट पेन कॉज करतात. आपण जास्त विचार करत नाही. कोणी फोनवर सांगितलं छाती दुखायला लागली तर आपण डायरेक्ट काय म्हणतो, ECG करून घे. आधी सर्वात आधी इन्स्पेक्शन वापस आलो आपण. म्हणून जर चेस्ट पेनचं पेशंट असलं, क्लिअर वाटतं तुमचं कार्डियक आहे किंवा पल्मोनरी आहे तर ठीक आहे, त्या हिशोबाचा. बट चेस्ट पेन इनकन्क्लुसिव्ह आहे, समजत नाही, तर इन्स्पेक्शन इम्पॉर्टंट आहे. क्लोथ रिमूव्ह करून बघायचं कुठं रॅश दिसतंय का, किंवा पेशंटला विचारू तरी शकता ॲटलिस्ट काही चट्टा गिट्टा आहे का, काही रॅश गिश आहे का, तिथं काही आहे का हे विचारू शकता. सो स्किन आणि चेस्ट पेनचे कॉजेस बघितले आपण. काय? लॅसरेशन, ॲब्रेजन्स, बाईट्स, सेल्युलायटिस झालं किंवा तुमचे सेल्युलायटिस नाही, बाईट्स, इंजुरी, लॅसरेशन, बर्न्स आणि शिगेल्स किंवा हर्पीज हे सगळे स्किन आणि चेस्ट पेनचे कॉज आहेत. नंतर खाली काय येतं, स्किनच्या खाली लिहून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. खाली सबक्युटेनियस टिश्यू, राईट. सबक्युटेनियसमध्ये सर्वात कॉमन काय असतं, त्या जागेचं इन्फेक्शन किंवा ॲप्सेस. तर सेल्युलायटिस आणि ॲप्सेस जर का चेस्टवर असते तरी चेस्ट पेन होते. आर यू गेटिंग मी? अप्रोच ऐसे ही होना चाहिए. कॉज सी ब्रेन को वही समझता जो तुम्हारी आंखें देखती, सॉरी आंखें को वही दिखता जो तुम्हारे ब्रेन को पता रहता. अगर तुमको चेस्ट पेन का कॉज ही पता नहीं, सेल्युलाइटिस भी हो सकता है उनके, सो देन यू विल नेवर थिंक ऑफ सेल्युलाइटिस. चेस्ट पेन बोले तो तुम उधर जाएंगे, लेकिन अगर तुम्हारे ब्रेन को पता है कि नहीं यार सेल्युलाइटिस की वजह से भी चेस्ट पे सेल्युलाइटिस आकर एब्सेस रहा तो उससे भी पेन होता, तो अपन उसके हिसाब से सोचते भी. सो सारे चीज़ों का थ्योरेटिकल कॉजेस तुमको पता होने चाहिए. तो स्किन हो गया और उसके बाद में सबक्यूटेनियस टिश्यू हो गया. नीचे आया मस्कुलोस्केलेटल सिस्टम में, उसमें क्या होता है, बोन आते, मसल आते, राईट. बोनमध्ये फ्रॅक्चर्स, रिब फ्रॅक्चर्स वगैरे असते, मागं हां फ्रॅक्चर असतात, त्याच्यामध्ये चेस्ट पेन किंवा बॅक पेन होते. दुसरं मसल स्पाझम, स्ट्रेन, मसल स्प्रेन वगैरे असतं, त्याच्यामध्ये पण होतं.
आणि कॉमन कॉज कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस है. कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस जो रहता है ना, बहुत बार कार्डियक पेन बोल के चल जाता. कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस टिपिकल पेन. कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस मतलब कॉस्टिम और जो कॉस्ट्रोकॉन्ड्रल बोन रहते हैं ना, रिब और स्टर्नम के बीच में, यस, तर वहाँ पे टिपिकल पेन होते रहते हैं पेशंट को. काही सापडत नाही, कशात काही सापडत नाही, इन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडत नाही, पण कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस का पेन रहता है, उसका कैरेक्टरिस्टिक रहता. इफ जहाँ पे पेन होता ना, वहाँ पे अगर तुम पेशेंट को प्रेशर दे रहे हो तो पेन बढ़ता, छोड़ने के बाद वापस आ जाता. रिप्रोड्युसिबल पेन असतं ते कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस आलं. हे झाले मस्क्युलोस्केलेटलमध्ये, मतलब मसल्स पेन, स्ट्रेन, स्पाझम्स आणि बोनमध्ये फ्रॅक्चर्स आणि कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस वगैरे, हे सगळे जे पेन असतात मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. त्याच्या आत काय, लंग्स, राईट, रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टमचे कंपोनंट कोणकोणते आहेत सांगा कोणी पण. ट्रकिया, अजून लंग्स, ट्रकिया पूर्ण सांगून द्या. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये ट्रकिया त्याचा पार्ट चेस्ट मध्ये असतो, फॉलोड बाय लंग्स आणि लंगची कवरिंग प्लुरा, राइट. सो लंग्स आर पेन इनसेंसिटिव, मतलब लंग में कुछ हुआ तो यूजुअली पेन नहीं होता, लेकिन लंग का जो पेरिफेरी का पार्ट है वो जो इसको अटैच है प्लूरा को, प्लूरा पेन सेंसिटिव है. तो प्लूरल पेन जो रहते हैं, लंग में कुछ इंजुरी रही, जैसे निमोनिया हो गया, तो जो पेरिफेरी में रहता प्लूरा को अगर टच कर रहा है निमोनिया को कोई पैच, तो वो चेस्ट पेन करा. तर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये अगर ट्रकियाइटिस है, ट्रकियामध्ये स्वेलिंग आहे, इन्फेक्शन है काही है, तो भी चेस्ट पेन होता पेशेंट को. उसके बाहर आने का लंग पेन इनसेंसिटिव है, लेकिन प्लूरा पेन सेंसिटिव है. तो प्लूरा में प्लूरसी, प्लूराइटिस या निमोथोरैक्स, इन सारी चीज़ों में पेन होता है. कॉजेस पहले लिख लो, बाद में अपन डिफरेंशियल थोड़ा थोड़ा क्लिनिकली कैसा करने का वो देखेंगे. अँड लंगमध्ये निमोनिया जर का असला, पेरिफेरी स्पेशली, इट कैन कॉज यूनिलैटरल चेस्ट पेन. ठीक है, आगे और लंग्स में क्या बचा. लंग्स का तुमने लंग्स बोल दिए रेस्पिरेटरी सिस्टम में, जो कि पेन नहीं काज करा था. दूसरा प्लूरा बोले, प्लूरल लेयर बोले, या अच्छा तो लंग्स में और ब्लड वेसल बच गया. वाय ब्लड वेसल, लंग आणि ब्लड वेसल पेन चेस्ट पेन मध्ये पल्मोनरी एम्बोलिझम जेव्हा बसते ना, तो इट इज रिलेटेड टू पल्मोनरी ब्लड वेसल होंगे ना, तो पल्मोनरी एम्बोलिझम में भी चेस्ट पेन होता. और सेकेंड पल्मोनरी हाइपरटेंशन जो रहते, हे झाला रेस्पिरेटरी सिस्टम. हार्ट, कार्डियक कॉजेस ऑफ चेस्ट पेन सगळ्यांना फक्त MI माहिती, राईट. त्याच्यात पण पुन्हा असंच जायचं वापस. हार्टमध्ये स्ट्रक्चर कोणकोणते आहेत, आउटर लेअर पेरिकार्डियम, आत मायोकार्डियम, आत त्याच्यात एंडोकार्डियम मध्ये वॉल्स, त्याच्यात ब्लड वेसल. करताना असंच जायचं मग, है ना. पेरिकार्डियम इन्फ्लमेशन, पेरिकार्डायटिस मध्ये पण चेस्ट पेन होतं टिपिकल. ते कसं होतं त्याचं आपण डिस्कशन करू आपण. पेरिकार्डियम, आत मायोकार्डायटिस, ऑल टाइप ऑफ मायोकार्डायटिस, व्हायरल असो किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक असो, केमिकल मायोकार्डायटिस असो, त्याच्यामध्ये चेस्ट पेन होतं. एंडोकार्डियम इज पेन इनसेन्सिटिव्ह. जे वॉल येतात ते एंडोकार्डियममध्ये येतात, पण एंडोकार्डियममध्ये पेन होत नाही. पण मग एओर्टिक स्टिनोसिस असा आजार आहे ज्याच्यामध्ये कार्डियक आउटपुट कॉम्प्रोमाइज होतं, ते आपण नंतर डिस्कस करू. पण एवढं लक्षात ठेवा, एओर्टिक स्टिनोसिसमध्ये चेस्ट पेन होतं. ठीक आहे. आणि लास्टला आले ब्लड वेसल. आता आपलं कॉमन अंजायना, मायोकार्डियल इन्फेक्शन, हे सगळे चेस्ट पेनचे हार्ट रिलेटेड कॉजेस. अजून वेसलशी रिलेटेड आहे कार्डिओव्हस्क्युलर, जेव्हा म्हणतो ना ब्लड वेसल पण आहे त्याच्यामध्ये. तर एओर्टा जे असतं ना, एओर्टिक डायसेक्शनमध्ये पण सिव्हिअर चेस्ट पेन होतं आणि ते खूप डेंजरस असतं. कार्डियक वापस फर्स्ट, पेरिकार्डायटिस, त्याच्यानंतर मायोकार्डायटिस, ऑल काइंड ऑफ मायोकार्डायटिस, त्याच्यानंतर एओर्टिक स्टिनोसिस, त्याच्यानंतर कार्डिओव्हस्क्युलरमध्ये ॲक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, अंजायना आणि एओर्टिक डायसेक्शन दिले. हे पण चेस्ट पेनचे कॉज झाले. कार्डिओव्हस्क्युलर झालं. आता GI सिस्टम. GI सिस्टममध्ये चेस्टमध्ये कोणता कंपोनेंट होतो गॅस्ट्रोइड पूर्ण GI सिस्टमचा, इसोफॅगस प्रॉमिनंट, राईट. तर ऑल टाइप ऑफ इसोफॅजायटिस, इसोफॅगल इन्फेक्शन जे असतात ना, ते चेस्ट पेन कॉज करू शकतात. सेकंड
इसोफॅगल स्पाझम ऐकलं का थेरॉटिकली? डिफ्यूज इसोफॅगल स्पाझम, इसोफॅगसचे स्पाझम, हे सगळं डिस्कस करू, पण हे कॉजेस माहीत पाहिजे. इसोफॅगसमुळे पण चेस्ट पेन होतं. आणि नेक्स्ट गर्ड कोणतरी सांगितलं ना, गॅस्ट्रो इसोफॅगल रिफ्लक्स डिसीज, ह्याच्यामध्ये पण चेस्ट पेन होतं. राईट? हे झाले सगळे अॅनाटॉमी रिलेटेड. आपण स्किन कव्हर केलं, आपण सबक्युटॅनियस टिश्यू बघितलं, मस्क्युलोस्केलेटन बघितलं, रेस्पिरेटरी सिस्टम बघितलं, GI सिस्टम बघितलं. आता पुढे ह्याच्यात काही नसलं तर मिसेलिनियस कॉजेस काही असतात. सर अगर सिव्हिअर ॲनिमिया असलं तरी चेस्ट पेन होतं. ऊपर एक पेशंट है ना, अभी 3 हिमोग्लोबिन वाला चेस्ट पेन, दोनों 3 वाला 6 वाला दोनों चेस्ट पेन से आहेत आपल्याला. सिव्हिअर ॲनिमिया जर का असलं तरी चेस्ट पेन होऊ शकतं. लास्टला म्हणजे जर तुम्ही पेशंटला अँझायटी किंवा पॅनिक अटॅक किंवा सायकोसोमॅटिक किंवा नाटक करताय असं म्हणतोय, हे लेबल करताना हे सगळे रूल आउट करायचे, नंतर लेबल करायचे. खूपदा 2 ECG काढला नॉर्मल असलं की अरे असं नाही जमत, घरात बांधणं झाले काही मोस्ट कॉमन. बट बिफोर दॅट वी शुड रूल आउट ऑल दिस कॉजेस. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला माहीत पडायला पाहिजे की अरे हे अँझायटी आहे किंवा सायकोसोमॅटिक आहे. कारण त्याचं ट्रीटमेंटमध्ये तुम्ही पेशंटला जनरल वॉर्डमध्ये ठेवून ट्रीटमेंट देऊ शकता, पण तुम्ही जर का ते लेबल करताना हुकले आणि जर का 2 घंट्याने MI निघला, ठीक आहे, तर एवढे सगळे कॉजेस. आता निघला ना फुल नाईटचा आराम कोण आहे, वो जो चेस्ट पेन वायरल फीवर वगैरह का था, उसको एक्सेलेरेटेड हाइपरटेंशन चेस्ट पेन बाबा, हाँ एक्सेलेरेटेड हाइपरटेंशन, उसको कोरड 12 निकला. कोरड तो तो हाँ ECGचा एंजिओग्राफी केली त्याला 20% ब्लॉक निघला आणि व्हायरल फीवर हाँ तो साइड होऊन नाइट पे रखा था, तो तूने नहीं रखा था. तो दैट्स वाई जो सर बोल रहे हैं ना, इसीलिए इम्पोर्टेंट होना चाहिए कि कहाँ, वो भी अपन डिस्कस करेंगे रेड फ्लैग क्या है. आता वापस यूथ, ठीक आहे. स्किन, जर का स्किन आणि चेस्ट पेन असलं तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पेशंटला विचारायचं हिस्ट्री, की कुठं काही चट्टा वगैरे आहे का छातीवर, कुठं काही रॅश वगैरे आलेली का, काही मारगीर लागला का, ते विचारायचं. नाही तुम्हाला शंका असली खूप, इन्स्पेक्शन. कुठं शिगेलचं टिपिकल असतं, हार्पिसवालं चांगला एका डर्मॅटोमध्ये पॅच असतो, दुखतलंय असतं, म्हणजे हार्टपेक्षा जास्त म्हणेल ते एखाद्या MI-पेक्षा जास्त नॉर्मल दुखायला म्हणून मराठीत नागिन म्हणतो आपण त्याला, नागासारखा असं पट्टा आहे. हां, तर इन्स्पेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. नंतर सबक्युटॅनियसमध्ये सेम हिस्ट्री, सुजन आहे का, 2-3 दिवसापासून दुखलं आहे का, दुखत आहे का, काही जागी पूसारखं झाल्यासारखं वाटतंय का, जखम आहे का, सगळं विचारायचं. सेल्युलायटिस, ॲप्सिस दोन्हीमध्ये लोकल स्वेलिंग असतात, लोकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन असतं आणि टिपिकल पेन असतं. मस्क्युलोस्केलेटन सिस्टम टिपिकल फीचर, हालचालीसोबत पेन वाढतंय का, म्हणजे टिपिकल एखाद्या हालचालीसोबत होतंय का, इकडं बघितलं तर दुखतंय का तुमचं, किंवा एकाच जागी वापस दुखतंय का, और टच के साथ, प्रेशर के साथ अगर पेन बढ़ रहा है क्या, then you should go for musculoskeletal system. There are multiple things which we can use to differentiate between all kind of pain. पण तुम्हाला एक जनरल सांगतोय, इन्स्पेक्शनवरनं स्किन रूल आउट होऊन जातं, प्रॉपर स्किन आणि सबक्युटॅनियस रूल होऊन जातं. पाल्पेशन टचवरनं किंवा टिपिकल हिस्ट्री किंवा दोज चेस्ट पेन विच ॲग्रिवेटेड ऑर रिलीव्ह विथ मूवमेंट ऑर टिपिकल पोस्चर, तर हे मस्क्युलोस्केलेटल असतात. कफ सोबत होणारा जो चेस्ट पेन असतं ना, ते दोन्ही असतं, प्लुरायटिक पण असतं आणि मस्क्युलोस्केलेटल पण. थोडा फ्रॅक्चर वगैरे असलं किंवा मसल स्पाझम असलं त्याच्यामुळे पण, कफ केलं, डीप ब्रिथिंग केलं त्याच्यामध्ये पण दुखतं, पण आपण युजली त्याला प्लुरायटिक म्हणतो. त्यावर आपण जाऊ, ठीक आहे. आता रेस्पिरेटरी सिस्टममध्ये, रेस्पिरेटरी सिस्टमचे आणि असोसिएटेड सिम्पटम कधी लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, जर का चेस्ट पेन आहे आणि पेशंट म्हणतो की कंटिन्यू खोकला आहे, कफ आहे आणि एकाच साईडला दुखतंय आणि खोकल्यासोबत दुखतंय किंवा लांब श्वास घेतला दुखतंय, तर त्याचा प्लुरायटिक चेस्ट पेन. युजली युनिलॅटरल चेस्ट पेन विच इन्क्रीज विथ कफ और डीप ब्रिथिंग और असोसिएटेड विथ अदर सिम्पटम लाईक फीवर, तर ते आपण रेस्पिरेटरी सिस्टमला जातो किंवा प्लुरायटिक चेस्ट पेन आपण त्याला म्हणू शकतो. मस्कुलरमध्ये लेडीज मध्ये सगळ्यात कॉमन काय, काम करने के टाइम पेन होता है. हां, बकेट उचलली, बकेट उचलताना, ओल्ड ह्याच्यामध्ये एका अंगावर झोपल्यामुळे मोस्ट कॉमन असोसिएटेड विथ मुवमेंट और वर्किंग. त्याच्यावर तुम्ही असं बसलं आपण लिहितोय तर नंतर पेन होणार, मस्त स्पाझम होणार. राईट. नेक्स्ट प्लुरायटिक चेस्ट पेनचं आपण सांगितलं, कफ किंवा असोसिएट युजली असोसिएटेड विथ कफ किंवा कफ सोबत डीप ब्रिथिंग सोबत पेन इन्क्रीज होतं. जनरली ते युनिलॅटरल असतं, एक साईडला असतं.
आणि असोसिएटेड विथ अदर फीचर लाईक फीवर वगैरे असेल नसेल. पण जो पेन कफ सोबत इन्क्रीज होतो किंवा डीप ब्रिथिंग सोबत इन्क्रीज होतो आणि युनिलेटर असतो, युजली आपण त्याला प्लुरायटिक किंवा रेस्पिरेटरी सिस्टम इन्व्हॉल्व आहे असं थोडंसं पकडू शकतो. नेक्स्ट कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. आता कार्डियक चेस्ट पेन जे असतात ना हे टिपिकल असतात, लाईक युजली असोसिएटेड विथ एक्झर्शन किंवा स्ट्रेस जर का असतं, स्ट्रेसमध्ये किंवा एक्झर्शनमध्ये किंवा जेवल्यानंतर अशा वेळेस जे चेन युजली पेन होतात ते युजली कार्डियक पेन असतात. प्लस टिपिकल फीचर असतं कार्डियक चेस्ट पेन जे असतं ना ते भरून असतं, एका पॉईंटला राहणार नाही. पेशंट तुम्हाला सांगू शकता नाही छातीत दुखायला लागले, असं दाबल्यासारखं व्हायला लागले आणि ते कधीच असं सांगत नाही एका जागी, ते पूर्ण छाती दाखवतो तुम्हाला इथं दुखतंय इथं दुखतंय. युजली हे रॅडिएट होतात, रॅडिएट टू युजली रेट्रोस्टर्नल और लेफ्ट साइडेड चेस्ट पेन विच रॅडिएट टू लेफ्ट हँड नेक जवळ रॅडिएट जर का होत असेल IPT असे रिस्क फॅक्टर वगैरे असतील तर आपण त्याला कार्डियक चेस्ट पेनमध्ये न्या. बरोबर. अगेन कार्डियक नॉन कार्डियकमध्ये डिफरन्शिएशन लास्टला डिस्कस करू आपण ते, कारण हे सगळे पेन झाल्यानंतर लास्टला एकदा डिस्कस करू. पण युजली रेट्रोस्टर्नल ऑर लेफ्ट साइडेड चेस्ट पेन असतं विच रेडिएट टू लेफ्ट हँड ऑर नेक किंवा जॉ अँड असोसिएटेड विथ इन्क्रीज विथ एक्झर्शन किंवा इमोशनल स्ट्रेस सोबत जे वाढतात युजली ते कार्डियक असतात. आणि हे कधीच एका सेकंदासाठी किंवा 2 सेकंदासाठी असं राहत नाही. इट लास्ट फॉर मिनिट्स. 5 मिनिटं 3-4 मिनिटापासून सुरू झालेलं आहे, 5 मिनिटापासून सुरू झालेलं आहे, तर 20 मिनिटं 25 मिनिट दुखायला लागले असं होतं. ते म्हणतात ना छातीत चटकन चमक येऊन निघून गेली, जनरली ते कार्डियक नसतं. छातीत चमक निघली 2 सेकंदासाठी, अशी जोरात चमक निघली आणि मग बरं वाटलं नाही, जनरली ते कार्डियक नसतं. मी नाहीच असं म्हणत नाही, पण जनरली नसतं. युजली मिनिट्समध्ये असतं, कमीत कमी काही फ्यू मिनिट्स तरी पाहिजे त्याला, आणि हे टिपिकल पॅटर्न पाहिजे. डन. नेक्स्ट पेरिकार्डायटिस एक राहिलं आपलं कार्डियकमध्ये. पेरिकार्डायटिसचं टिपिकल पेन काय असतं माहिती आहे का, हार्टसारखं असतं, रेट्रोस्टर्नल पेन असतं, खूप पेन असतं. पण याचं लक्षण असतं एक, पेशंट झोपला ते पोझिशनल असते, पेशंट झोपला की पेन वाढणार, पण पेशंट उठून असा बसला लिनिंग फॉरवर्ड तर चेस्ट पेन कमी होतं. युजली पेरिकार्डायटिसचं चेस्ट पेन जे पेशंट जे युजली ते कम्फर्टेबल कशा असं बसून समोर असं लीन डाऊन करून, तेव्हा त्यांचं छाती दुखणं बनतं. झोपले किंवा मागे सरकले चेस्ट पेन वापस सुरू होतं. काही हिस्ट्रीवरची कॅरेक्टरिस्टिक फीचर आपण तपासल्यावर गेलोच नाही अजून, लॅबमध्ये नाही, आपण हिस्ट्रीमध्येच फिरतो सध्या. पेरिकार्डायटिस आणि हार्टचं पेन आपण बघितले. कार्डायटिस युजली एन्काउंटर होत नाही एवढं, पण तरी एक म्हणायचं तर MI सारखीच बिहेव करतात. पण हे पेन खूप दिवसापासून 2, 3, 4, 5 दिवसापासून होत आहे, पेन होत आहे. त्याच्यामध्ये कार्डियक मार्कर पण वाढले असतात. युजली आपण इकोवर डिफरन्शिएट करू शकतो की कार्डायटिस आहे, मायोकार्डायटिस आहे का MI वगैरे आहे. ते सध्या आपण कार्डियक नॉन कार्डियक मस्क्युलोस्केलेटल एवढं डिस्कस करू, ह्याच्याबद्दल आपण पुढे अजून डिस्कस करू. ठीक आहे. झालं कार्डियक. इसोफॅगस GI सिस्टम. GI सिस्टमचं पेन अगेन असोसिएटेड फॅक्टर, जसं रेस्पिरेटरीचं कफ म्हणले तुम्ही, तसं GI सिस्टम असं युजली असोसिएटेड नाशिया, वॉमिटिंग, मळमळ व्हायला लागलं, टिपिकल जेवल्यानंतरच दुखतं किंवा गरळ लागते. गरळ लागते म्हणजे माहिती ना की जेवण केल्यानंतर अजून काहीतरी असं उलटीसारखं तोंडात येतं, GID म्हणजे असोसिएटेड विथ अदर GI सिम्पटम्स. चेस्ट पेन युजली रेट्रोस्टर्नल असतं आणि स्पाझमसारखं असतं, म्हणजे काही खाल्लं किंवा पाणी वगैरे पिलं किंवा असं त्याच्यानंतर एक जोरात चेस्ट पेन होतं, मग बरं होऊन जातं. लास्ट फॉर फ्यू सेकंड्स जोरात दुखतं, फ्यू सेकंड और फ्यू मिनिट्स राहून जातं. टिपिकल लोकेशन त्याचं इसोफॅगसच्या लोकेशनला असतं. तर हे इसोफॅगल किंवा GI कॉजेस असतात. GI कॉजेस दुसरे पेप्टिक अल्सर डिसीज वगैरे रेअरली प्रेझेंट विथ चेस्ट पेन. ठीक आहे. आता हे सगळं रूल आउट झाल्यानंतर मग वी विल गो फॉर लाईक हे सगळं GI, रेस्पिरेटरी, कार्डियक, मस्क्युलोस्केलेटल सगळं रूल आउट झाल्यानंतर मग पुढे अँझायटी वगैरे. आता हे रूल आउट करण्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स पण आहेत. ठीक आहे. आता सर्वात आधी आपण बेसिक रिव्हिजन, कॉजेस ऑफ चेस्ट पेन बघितले, प्रत्येकाचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक बघितले, हिस्ट्री काय काय घ्यायची ह्याच्यावरनं डिस्कशन पुन्हा जे आपण केलं ते. सर्वात आधी काय घ्यायचं, कुठं चट्टा वगैरे आहे का, कुठं रॅश आहे का, कुठं लोकल कलेक्शन आहे का चेस्टमध्ये, कुठे एकाच जागी दुखतं का दुसरीकडे दुखतं, हालचाल केल्यानंतर दुखणं वाढतं का किंवा कोणत्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये जास्त दुखतं का, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर
चालल्यानंतर किंवा एक्सरसाइज केल्यानंतर दुखणं वाढतं का असोसिएटेड एक्झर्शन वगैरे, कुठे दुसरीकडे डायरेक्ट होतं का? जसं पेरिकार्डायटिसचं पेन जे असतं, MIचं पेन जे इस्केमिक कार्डियक पेन आहे ते लेफ्ट साईड ऑफ चेस्ट, हँड, नेक लाईन होतं. एओर्टिक डायसेक्शन एक लक्षात ठेवा, कारण हे सिरियस डायग्नोसिस आहे. एओर्टिक डायसेक्शन म्हणजे काय होतं, एओर्टाचे जी वॉल असते ना, एओर्टाचं वॉल जे एओर्टाचं वॉल समजलं ना तुम्हाला, त्याच्यामध्ये एंडोकार्डियम आणि एंडोथिलियल सेलच्या खाली तिथे टियर बसतंय आणि एंडोथिलियम मध्ये किंवा मिडल वॉल जी असते ब्लड वेसलची त्यामध्ये ब्लड एंटर होणं सुरू होतं एओर्टिक डायसेक्शनमध्ये. सिरियस डायग्नोसिस आहे. युजली हायपरटेन्सिव्ह असतात पेशंट, BP हायर साईडला असतं, टिपिकल टियरिंग टाइप असं, कुछ तो फट रहा है अंदर ऐसे लगता, सिवियर पेन असतं आणि इट रेडिएट्स टू बैक. इन पेशेंट में यूजुअली डिस्टल जो रहते ना डॉर्सल स्पिट्स अपन देखते हैं, पैर के आर्टरीज पाल्पेट करके देखते हैं ना. सीवियर चेस्ट पेन, हाइपरटेंसिव पेशेंट, रेडिएटिंग टू बॅक और डिस्टल पेरिफेरल डिस्टल पल्सेस फीबल जर का असलं प्रेझेंट, कार्डियक पेन सारखे होतात. पण ह्याच्यामध्ये जर का अँटीप्लेटलेट दिलं तर खूप मोठे गडबड होऊ शकते. युजली कार्डिओथोरॅसिक सर्जनला इन्फॉर्म करून कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करावं लागते, BP कमी करावं लागतं. हे पण तिथं डिफरेंशिएट करता आलं पाहिजे. सीवियर पेन बोल रहा है, हाइपरटेंसिव है, अपन ACS बोल के रख लेते, पर हर एक पेशेंट में, चेस्ट पेन के पेशेंट में जो तुमको कार्डियक लग रहा है उसमें पेरिफेरल पल्सेस देखने की उसका रीजन ही है क्योंकि इट इज़ वेरी रेयर. एओर्टिक डायसेक्शन इज वेरी रेयर, बट वो मिसमैनेज हुआ तो पेशेंट मरने वाला है. एओर्टिक डायसेक्शन भी कार्डियोवास्कुलर सिस्टम में याद रखने का. कैरेक्टरिस्टिक इज रेडिएशन पे से याद है अपने को. पेन, सीवियर चेस्ट पेन, रेट्रोस्टर्नल चेस्ट पेन इन हाइपरटेंसिव पेशेंट विच रेडिएट्स टू बैक एंड डिस्टल पल्सेस आर फीबल. अगर ऐसा है तर एओर्टिक डायसेक्शनचं चेस्ट पेन डिस्कस करते हैं. अभी अपन मिसलिनियस में जा रहे हैं. मिसलिनियस कॉजेस मतलब जैसे सीवियर एनीमिया हो गया, वॉल हो गया, वही उधर ही जा रहे हैं अपन, उधर ही जा रहे हैं. तो सी ये हो गया चेस्ट पेन के मैकेनिज्म और कॉजेस. अभी चेस्ट पेन होता क्यों है बेसिकली, एक तो इन्फ्लामेशन की वजह से या पर्टिकुलर उस रीजन में ब्लड सप्लाई कम हुआ. ब्लड सप्लाई कम हुआ तो क्या होगा, ऑक्सीजन कम पड़ेगा, राइट. सिव्हिअर ॲनिमियामध्ये काय होतं, व्हॉट आर कॉजेस ऑफ चेस्ट पेन इन ॲनिमिया जर का विचारलं तर खूप सारे कॉजेस आहेत, पण बेसिक कॉजेस 2 लक्षात ठेवायचे. HB कम हो गया इसलिए ऑक्सीजन कैरिंग कैपेसिटी कम हो गया, बाहर हायपोक्सिया होतं, पेरिफेरलला ऑक्सिजन भेटत नाहीये, त्याच्यामुळे कार्डियक पंपिंग वाढते, इजेक्शन फ्रॅक्शन वाढतं, हार्ट खूप जास्त काम करते बाहर पेरिफेरलला ऑक्सीजन सप्लाई करण्यासाठी. हार्ट का फंक्शन बहुत ज़्यादा बढ़ जाता है. लेकिन एनीमिया है पेशेंट को, राइट, तो हार्ट को भी जो ब्लड सप्लाई हो रहा है उसमें भी ऑक्सीजन कम मिल रहा है, राइट. दैट्स व्हाई ड्यू टू रिड्यूस ऑक्सीजन सप्लाई टू कार्डियक मसल पेशेंट विल कंप्लेन ऑफ चेस्ट पेन. पाल्पिटेशन क्यों होता है, सेम. कार्डियक आउटपुट बढ़ाने के लिए हार्ट रेट बढ़ रहा है, कार्डियक का पंपिंग बढ़ रहा है, इसलिए पेशेंट को पाल्पिटेशन भी होता है एनीमिया की. अब रहा एओर्टिक स्टेनोसिस, राइट. सो एओर्टिक वॉल कुठं असते, एओर्टिक वॉल एओर्टा आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये असतं. हार्ट ब्लड पंप करेगा, एओर्टा में एंटर होगा, पूरे बॉडी को सप्लाई होगा. लेकिन एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे काय, तो वॉलचं थिकनिंग वाढली आणि ऑब्स्ट्रक्शन होते. यस करता है एओर्टा को और फिर पूरे बॉडी को सप्लाई होता है, राइट. जस्ट एओर्टिक वॉल के ऊपर एक ब्लड वेसल रहता जो कि हार्ट को सप्लाई करते, करोनरी साइनस करोनरी सगळे आर्टरीज असतात तिथून एंटर होते. तो ये एओर्टिक वॉल के बाद में होते. अगर स्टेनोसिस हुआ मतलब वॉल का ओपनिंग छोटा हो गया बहुत, इसका मतलब हार्ट जितना ब्लड पंप कर रहा है उतना ऊपर पहुंचेगा क्या, नहीं पहुंचेगा. सो इट इज ड्यू टू रिड्यूस कार्डियक आउटपुट. एक दूसरा, अगर कार्डियक आउटपुट अच्छे से पहुंच रहे हैं तो हार्ट और जोर से पंप करता, ऑब्वियसली ना, पहुंच रहा नहीं है उसका काम है तो ज्यादा काम करेगा ना. तो इंक्रीज कार्डियक आउटपुट और कार्डियक वर्कलोड विथ रिड्यूस परफ्यूजन, मतलब ब्लड सप्लाई कम हो रहा है हार्ट के लिए क्योंकि करोनरी आर्टरी तक पहुंच ही नहीं रहा है. 2 और तीसरा, मोस्ट ऑफ द टाइम बहुत बार ऐसा होता है कि एओर्टिक स्टेनोसिस के जो पेशेंट्स रहते हैं यूजुअली एसोसिएटेड करोनरी आर्टरी डिसीज.
तो अगर तुमको कोई पूछता है कि एओर्टिक स्टेनोसिस में चेस्ट पेन का कॉज क्या है, तो फर्स्ट इंक्रीज कार्डियक आउटपुट या कार्डियक वर्कलोड, एक दूसरा वाला कोरोनरी ब्लड फ्लो कम रहता है, जितना काम करता है उतना ब्लड फ्लो मिलता नहीं है, और थर्ड कैन बी एसोसिएटेड विद कोरोनरी आर्टरी डिसीज, उसकी वजह से एओर्टिक स्टेनोसिस में चेस्ट पेन होता है. समजलं का? आता एवढं तर लक्षात येईल ना की स्किनचं कसं आहे, सबक्युटेनियस कोणतं आहे, मस्क्युलोस्केलेटन कौन-सा है, पल्मोनरी प्लूराइटिक चेस्ट पेन कौन सा रहता है, कार्डियक कौन सा रहता है. इन जनरल अगर आप डिफरेंशिएट करना है, हाउ विल यू डिफरेंशिएट बिटवीन कार्डियक एंड नॉन कार्डियक चेस्ट पेन, तर कसं करायचं? सारे ऑलमोस्ट पॉइंट डिफरेंशिएट हो गए, डिस्कस हो गया. पहले से बोलते फर्स्ट लोकेशन. यूजुअली कार्डियक चेस्ट पेन जो रहते हैं रेट्रोस्टर्नल लेफ्ट साइडेड रहते हैं, राइट? लोकेशन पहले. नॉन कार्डियक चेस्ट पेन जो रहते हैं वो यूनिलैटरल कहीं पे भी हो सकता है, राइट? सेकेंड रेडिएशन. कार्डियक चेस्ट पेन यूजुअली रेडिएट टू नेक, लेफ्ट हैंड, जॉ, राइट? लोकेशन लोकेशन पे से लोकेशन का एक पॉइंट अपना रह गया. लोकेशन तो बोल दिया, लेकिन देयर डिफ्यूज पेन रहते हैं और यू कैनॉट लोकलाइज देम टू अ पॉइंट. एक पॉइंट पे नहीं लोकलाइज करते. खूप सारे पेशंटला कुठं दिसतं दुखतं, हे इथं दुखतं सर, बरोबर इथं दुखतं, नहीं. नॉन कार्डियक. कार्डियक अगर तुम कार्डियक एक रुपए के कॉइन जितना एरिया जो है उस पर अगर तुम पेन लोकलाइज कर रहे हो तो कार्डियक नहीं है. कार्डियक चेस्ट पेन यूजुअली फिश जैसा लिवाइन साइन कोई तो भी रहता है, मैं भूल गया अभी, तो वो साइन ऐसे बोलता है कि यूजुअली ना पेशेंट ऐसे हाथ रख के आता है यहाँ कि इधर इतने एरिया में दुख रहा है. साइन का नाम देख लो, मुझे याद नहीं है अभी. तो चेस्ट पेन यूजुअली बोलने का मतलब इतना है की ते डिफ्यूज एरियामध्ये असतं, एक लोकेशन एक पॉइंटवर नसतं. सो लोकेशन पे से ऐसा डिफ्यूज रहता है. हो गया. रेडिएशन का बोल दिया. तीसरा कैरेक्टरिस्टिक है कि यूजुअली इट लास्ट फॉर फ्यू मिनट्स, मोर देन फ्यू मिनट्स रहता है, फ्यू सेकेंड्स, क्या 4-5 दिन से चलते जा रहा है वैसे ही दुख रहा है. यूजुअली कार्डियक चेस्ट पेन नहीं रहती यूजुअली. ड्यूरेशन का हो गया, रेडिएशन हो गया, ड्यूरेशन हो गया, लोकेशन हो गया. एसोसिएटेड फैक्टर स्वेटिंग या फिर पाल्पिटेशन रहता है, चक्कर, सिंकोपल अटैक्स रहते हैं, ये कार्डियक चेस्ट पेन के साथ रहते हैं. लोकेशन पे से और एक, लोकेशन अभी ऐसा प्रिपेयर्ड नहीं है तो इसलिए लोकेशन पे से और एक भूल गया. लोकेशन अगर पूरा कंबाइन देखेंगे तो पॉइंटेड नहीं रहते, एक टिपिकल डिस्ट्रीब्यूशन रहता है. साथ में कार्डियक चेस्ट पेन विल नेवर रेडिएट अबव द एंगल ऑफ मैंडिबल, मतलब जॉ के ऊपर नहीं होता और अम्बिलिकस के नीचे नहीं होता. अगर जर पेशंट म्हणाले हे डावी साईड पूर्ण दुखायला, पाय पण दुखायला लागला, खालचं पोट पण दुखायला लागलं, यूजुअली नॉन कार्डियक. सो लोकेशन में अगेन फिर से आते वापस. लोकेशन यूजुअली जो बताया वो चेस्ट सारी चीज़ें. दूसरा पॉइंटेड नहीं होता है. तीसरा वाला कभी कार्डियक चेस्ट पेन एंगल ऑफ जॉ के ऊपर और अम्बिलिकस के नीचे नहीं मिलेगा तुमको, राइट? लोकेशन हो गया, रेडिएशन हो गया, टाइम हो गया, ड्यूरेशन हो गया. आगे एग्रीवेटिंग एंड रिलीविंग फैक्टर. एग्रीवेटिंग में एक्सरसाइज देख लिया, एक्सरसाइज, इमोशनल स्ट्रेस, ये सारे इससे एग्रीवेट होता. बट अगर पेशेंट का पेन टच से या फिर मूवमेंट से एग्रीवेट हो रहा है तो इट इज नॉन कार्डियक चेस्ट पेन. वापस सांगते हैं, राइट? मूवमेंट टच के साथ अगर एग्रीवेट हो रहा है तो इट इज नॉन कार्डियक पेन. ठीक है. एंड एसोसिएटेड फैक्टर भी डिस्कस करेंगे. इन जनरल वापस डिस्कस करना. लोकेशन हो गया, ड्यूरेशन हो गया, रेडिएशन हो गया, एग्रीवेटिंग और रिलीविंग फैक्टर भी हो गए. ठीक है. कार्डियक नॉन कार्डियक का डिफरेंशिएशन हो गया, कॉजेस हो गए, यूजुअल अप्रोच हो गया. कोणाला इथं काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत समजलं? सो कोण एक जण मला कार्डियक चेस्ट पेनचे सगळे कॉजेस सांगेल फटाफट. नाही सॉरी, चेस्ट पेनचे सगळे कॉजेस कोण कोण सांगेल? उठो, खड़े रहिए, फटाक से बता. तुम पहले तीन कॉज को नहीं थे ना, फिर कैसे बताएंगे? जबिन बता पहले से आखिरी तक सारे. स्किन है सर फर्स्ट. स्किन में क्या क्या? ये एब्सेस रहेगा. स्किन में फर्स्ट रहेगा कि लोकेशन मतलब आपको जो दिख रहा है वो लैसरेशन रहेंगे, ऑपरेशन रहेगा, बर्न मार्क्स रहेंगे, इंसेक्ट बाइट रहेंगे, हर कुछ रहेगा. ओके, आगे. देन
सबक्यूटेनियस में सर सेल्युलाइटिस एब्सेस वगैरह है क्या रहेगा। देन मस्कुलोस्केलेटल रहेगा, तो उसमें कुछ इंजरी है क्या, रिब फ्रैक्चर वगैरह है क्या, देन मसल स्ट्रेन रहेंगे, स्पाजम्स रहेंगे, और इम्पोर्टेंट कॉस्ट्रोकॉन्ड्राइटिस भी रहेगा मस्कुलोस्केलेटल में। अंदर रेस्पिरेटरी उसमें सर ये रहेगा प्लूराइटिस रहेगा। राइट। अप्रोच वैसे ही रखने का। कैसे? अगर तुम जैसे चेस्ट पे इतना सारा बोले, वैसे रेस्पिरेटरी सिस्टम में क्या आता है? जो चेस्ट का पार्ट है, ट्रकिया है, लंग है और प्लूरा है, जिसमें से लंग तो पेन इंसेंसिटिव थी, तो ट्रकिया का ट्रकियाइटिस, प्लूरा का प्लूराइटिस या न्यूमोथोरैक्स, ये सारा हो गया। अभी कुछ कुछ जो पेरिफेरल प्लूरा को टच करने वाला लंग का टिश्यू रहता है, उसकी वजह से भी चेस्ट पेन होता है। तो अगर न्यूमोनिया है जो प्लूरा को इरिटेट कर रहा है, तो ब्रोंको अपना लोबार न्यूमोनिया में भी चेस्ट पेन होता है। आगे रेस्पिरेटरी हो गया। आगे रेस्पिरेटरी में वेसल, ब्लड वेसल बाकी रह गया अपना, पल्मोनरी एम्बोलिज्म, पल्मोनरी हाइपरटेंशन के चेस्ट पेन होता है। नेक्स्ट जीआई बोलो। स्पाजम रहेगा। और एक बोलना भूल गया, इसोवेगल परफोर रप्चर अगर रहा तो उसमें भी चेस्ट पेन होता है, दैट इज आल्सो लाइफ थ्रेटनिंग कंडीशन। नेक्स्ट कार्डियक, कौन कौन से बोलो? गुड, मायोकार्डाइटिस, ओके, स्टेनोसिस में, एओर्टिक स्टेनोसिस और ब्लड वेसल में एमआई इस्कीमिया हो गया, अंजाइना इस्कीमिया हो गया। उसके बाद में aortic dissection, ऑर्टिक डायसेक्शन हुआ, कार्डियोवास्कुलर ब्लड वेसल। चलो ठीक है। और सीवियर एनीमिया रहेगा। एनीमिया के बाद में सिकल सेल क्राइसिस एक आता हमेशा। सिकल सेल क्राइसिस मतलब सिकल सेल एनीमिया के बच्चों को जब वो क्राइसिस में जब जाते हैं, इसका मतलब जब बहुत सिकलिंग एकदम से बढ़ जाता है, उस टाइम में ब्लड वेसल जो रहते हैं ना, वो जो टर्मिनल ब्लड वेसल रहते हैं ना, वो ब्लॉक होना शुरू हो जाते हैं। तो चेस्ट के जो उसको एक्यूट सिकल सेल क्राइसिस कि कैसा कैसा किस किस को डिफरेंशिएट करना। और एट द एंड यही बोलूँगा कि चेस्ट पेन में ईसीजी नॉर्मल है, इसका मतलब पेशेंट नाटक कर रहा है, ऐसा नहीं रहता। यू हैव टू एक्सक्लूड ऑल दिस कॉजेस एंड देन लेबल इट एज साइकोसोमेटिक और फंक्शनल, जिसमें बहुत सारी चीज़ें हो रही थी। ठीक है। अभी इसमें अगर जब पेशेंट को अप्रोच करते तो ये बेसिक चीज़ें हो गई। उसके आगे अपने को हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री बहुत ज़्यादा ज़रूरी है। जैसे पास्ट हिस्ट्री क्यों ज़रूरी है? अगर पेशेंट को डायबिटीज़ है, हाइपरटेंशन है, ओल्ड हिस्ट्री ऑफ इस्केमिक हार्ट डिसीज वगैरह है, तो यूजुअली चेस्ट पेन कार्डियक की तरफ जाता है। या पेशेंट को अगर हाइपरटेंशन की हिस्ट्री है, अनकंट्रोल्ड हाइपरटेंशन है, इरेगुलर मेडिकेशन है, और जो कैरेक्टरिस्टिक बताया मैंने एओर्टिक डायसेक्शन का वैसा है, तो ये भी सीरियस डायग्नोसिस होता है। अगर पेशेंट को हिस्ट्री है कि मतलब मैं एक जगह पे बेड पे बैठे हुआ रहता, या एक जगह पे दुकान में काम करने को हो वहाँ पे बैठ के रहता, या फिर मी अमेरिका में आता जस्ट रिटर्न है, 12-14 तास फ्लाईटमध्ये बसून होतो, थोडक्यात इमोबिलायझेशन का अगर हिस्ट्री है तो पल्मोनरी एम्बोलिज्म, डीवीटी, पल्मोनरी एम्बोलिज्म के बारे में सोचते हैं. सो हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. पास्ट हिस्ट्रीमध्ये कुठं गेले होते, काय केले होते आणि कोणता आजार आहे का, हे सगळं पण माहीत असणं गरजेचं आहे. ठीक है. अब पेशेंट को बेड साइड इतना होने के बाद में डिसाइड कैसे करने का कि ये क्रिटिकल पेशेंट है या नॉन क्रिटिकल. वाइटल्स वेरी इंपॉर्टेंट है. पेशेंट का पल्स, बीपी, ऑक्सीजन सैचुरेशन, रेस्पिरेटरी रेट सब कुछ चेक करने का. अगर ये बहुत नॉर्मल जा रहा है तो तुम्हारे पास थोड़ा बहुत टाइम है अभी सोचने के लिए कि क्या करना है. वाइटल इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. और सेंसोरियम भी है. अपन वाइटल में सेंसोरियम को नहीं पकड़ते. अगर कंफ्यूज है, पेशेंट कंफ्यूज है या फिर ड्राउजी है, तो ये वाइटल्स में अपन यूजुअली पकड़ते नहीं, लेकिन ये भी अपन सेंसोरियम अपने नॉलेज के लिए या फिर अपने अप्रोच के लिए तो सेंसोरियम को भी अपन वाइटल में ही पकड़ने का. अगर अलर्ट है, अच्छे से सेंसोरियम रिस्पॉन्स कर रहे हैं, पल्स, बीपी, ऑक्सीजन सैचुरेशन, रेस्पिरेटरी रेट सब नॉर्मल है, तो तुम्हारे पास टाइम है सोचने के लिए. लेकिन ऐसा नहीं है तो इमीडिएटली वाइटल स्टेबलाइज करना है, आईसीयू शिफ्ट करना है, सपोर्ट देना है. ठीक है. एक हो गया वाइटल. दूसरा चीज़ तुमको ये मालूम होना चाहिए कि चेस्ट पेन के कौन से कॉजेस लाइफ थ्रेटनिंग है. अगर तुमको लाइफ थ्रेटनिंग कॉजेस पता हुए तो तुम उसके हिसाब से सोचोगे. अगर वो नहीं रहा तो फिर थोड़ा रिलैक्स होने का. तो व्हाट आर ये सब चीज़ें डिस्कस की, उसमें लाइफ थ्रेटनिंग कॉजेस क्या क्या है चेस्ट पेन के. एओर्टिक डायसेक्शन, एंजाइना पेक्टोरिस म्हणल्यापेक्षा ॲक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किंवा ॲक्यूट कंट्रोल करोनरी सिंड्रोम, एमआय. थर्ड सीवियर एनीमिया
लाईफ थ्रेटनिंग मरणारे पेशंट तुझा, तू ट्रीटमेंट नाही केलं. थर्ड कोणता? दोघ आहे. आमच्या वेळेस ना जेव्हा कोणी टीचर क्वेश्चन विचारायचं ना आणि आन्सर येत नव्हतं ना, त्यावेळेस बेस्ट ऑप्शन काय होतं माहिती का? नीचे देखना ही नहीं होती बात, इधर देखने का ऐसे बुक में नोट्स निकालने के. तो जो नीचे देख लेते समझ लेने का इसको तो नहीं आता, अभी दूसरे को देखना पड़ेगा. तो ठीक है. थर्ड कॉज इज टेंशन निमोथोरैक्स, एम्बोलिज्म. फोर्थ इज एम्बोलिज्म. ये 4 कॉजेस रहते हैं जो लाइफ थ्रेटनिंग है. मतलब अगर तुमने इमीडिएटली कुछ नहीं किया तो पेशेंट माइट डाई. देन योर फर्स्ट स्टेप इज टू डिफरेंशिएट वेदर द कॉज इज लाइफ थ्रेटनिंग और नॉट. तो लाइफ थ्रेटनिंग कॉज कौन सा है देखने के लिए उसके लिए तुमको ये भी पता होना चाहिए, अरे नहीं हे लाइफ थ्रेटनिंग आहे, तर हे रूल आउट करण्यासाठी मला काय काय करावं लागेल, तपासण्या त्या फटाफट करून घ्यायच्या. समजे. वो तुमको 4 रूल आउट करने के काय काय रूल आउट करायचं? एक मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन रूल आउट करायचं आहे, दुसरं आयोटिक डायसेक्शन रूल आउट करायचं आहे, तिसरं टेन्शन निमोथोरॅक्स रूल आउट करायचं, चौथं पल्मोनरी एम्बोलिझम रूल आउट करायचं. हे रूल आउट करण्यासाठी मग टेस्ट काय काय, आधी सर्वात आधी क्लिनिकल जायचं. एमआयचे तर ऑलमोस्ट सगळे डिस्कस झाले. पेशंट हू हॅव डिफ्यूज चेस्ट पेन, लेफ्ट साइडेड चेस्ट पेन, रेडिएटिंग टू नेक, लेफ्ट हँड, ऑनसेट इज फ्रॉम फ्यू मिनिट्स किंवा आवर्सपासून आहे, त्याच्यासोबत पास्ट हिस्ट्री ऑफ डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा स्मोकिंग, अल्कोहोलिझमचं हिस्ट्री आहे, असं काहीतरी प्रोफाईल आलं आहे, तर प्रोबॅबली कार्डियक आहे. सो यू विल गो फॉर कार्डियक. एक्झामिनेशनवर काही खास भेटत नाही कार्डियक चेस्ट पेनमध्ये. जर का लयच तुम्ही भारी आहे आणि तुम्ही स्टेथो वापरता चांगल्या प्रकारे, चांगल्या कंपनीचा स्टेथो चांगल्या प्रकारे वापरणं पण गरजेचं आहे ना. नाही तर लिटमन वापरायला लागले आणि ठेवायचं कुठे माहित नाही ते पण आहे. किंवा मग कंपनीचं नाव घेत नाही, असं भांगात स्टेथोस्कोप आहे मग किती कानाला लावा आणि किती कुठे लावा जमत नाही. सो यू शुड हॅव अ गुड स्टेथोस्कोप अँड तुम्हाला माहित पण पाहिजे की कसं कसं करायचं. एमआई मध्ये का सांगतोय? कारण एमआई में यूजुअली 2 चीजें मिलती है अगर क्लिनिकल मिला तो. एक पेशेंट फेल्यूर में रहता तो बायलैटरल क्रेपिटेशन मिलेंगी, जेवीपी रेज मिलेंगे, और दूसरा S3 मिलेंगे. S3 मुझे भी समझने में दिक्कत होती है, कैमरा के सामने बोल रहा हूँ मैं, मुझे भी समझने में दिक्कत होती है. दैट इज वेरी डिफिकल्ट टू इंटरप्रेट. कार्डियोलॉजिस्ट तो चांगले आहेत. तर S3 अगर है क्लिनिकल एग्जामिनेशन पे, या फिर रेज जेवीपी है, या फिर कभी कभी फेलियर में मतलब बायलैटरल क्रेपिटेशन वगैरह, ब्रेथलेसनेस, सैचुरेशन कम, ऐसे मिल सकता पेशेंट को एमआई में. लेकिन क्लिनिकल पे जाने का नहीं, क्योंकि एक्यूट एमआई में तुमको सिर्फ सिम्टम्स रहते और ईसीजी चेंजेस रहते, वो भी कभी कभी नहीं रहते. ठीक है. तो अगेन क्लासिकल हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री पेशंट का ले लिया, और क्लिनिकल एक्झामिनेशन बघितलं, वायटल्स वगैरे बघितलं, सगळं झालं. लास्टला काय करायचं प्रूव्ह करण्यासाठी? ईसीजी करणे. ईसीजी म्हटल्यापेक्षा सिरियल ईसीजी मॉनिटरिंग हा एक ईसीजी म्हणण्यापेक्षा सिरियल ईसीजी मॉनिटरिंग म्हणायचं. कारण इफ चेस्ट पेन असं 5-10 मिनिटाचं सुरू आहे तर रेअरली खूप पण होतं. ईसीजी नॉर्मल असतं, पेशंट टिपिकल कार्डियक चेस्ट पेन सांगतो, 15 मिनिटांना 20 मिनिटांना ईसीजी काढला, एसटी पेशंट असतात. सो क्लिनिकली तुम्ही खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही तेवढं फर्म पाहिजे. त्याच्यामुळे कधीही चेस्ट पेनवर मला फोनवर जरी कोणी कॉल केला, अरे म्हणून कुठेल तरी, तर मी ईसीजी सांगताना काय सांगतो? ईसीजी आत्ता कर, मला पाठव, नॉर्मल असलं तर अर्ध्या घंट्यानं पुन्हा रिपीट करा. सो कार्डियक चेस्ट पेन जर का तुम्ही सस्पेक्ट करताय तर सिरियल ईसीजी मॉनिटरिंग इज इम्पॉर्टंट रादर देन अ सिंगल ईसीजी. मोस्ट ऑफ द टाइम एका ईसीजी मध्ये येऊन जातं, पण कधी कधी असं पण होतं की ईसीजी नॉर्मल आहे, टिपिकल चेस्ट पेन सांगतोय तो, ईसीजी नॉर्मल म्हणून तुम्ही सोडून दिला, वॉर्डमध्ये ॲडमिट केला, अर्ध्या घंट्यानं बघितलं चेस्ट पेन वाढलं, रिपीट बीपी फॉल व्हायला लागला, पेशंट बॅड व्हायला लागला. तो सिरियल ईसीजी मॉनिटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ॲज फार एज कार्डियक चेस्ट पेन इज कन्सर्न. ठीक आहे. फ्यू टाइम्स ईसीजी नॉर्मल असतं, मग अशा टायमाला कार्डियक मार्कर्स पाठवायचे. ठीक आहे. सो कार्डियक चेस्ट पेन बघितलं तर काय? प्रॉपर हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री, क्लिनिकल एग्जामिनेशन, ईसीजी मॉनिटरिंग आणि कार्डियक मार्कर्स. ट्रॉप आय और CPKMB बोलते हैं अपन. ये आउट ऑफ द वे जा रहे हैं, बट फिर भी पहले 1-1.5 घंटे में सिर्फ CPKMB रेज रहता है, ट्रॉप आय निगेटिव रहता है, और 3-4 घंटे के बाद में ट्रॉप आय पॉजिटिव होता है. इन दोनों की यूजेस क्या क्या है? CPKMB जल्दी से रेज होता है, जल्दी से फॉल होता है, मतलब विदिन आवर्स 1.5 आवर शुरू हो जाता बढ़ना, उसके बाद में 2-3 दिन में नॉर्मल हो जाता. ट्रॉपाई जो रहता है या ट्रॉप्टी जो रहता है, ट्रोपोनिस से रहता है, वो 3-4 घंटे के बाद में बढ़ना शुरू होते हैं, फिर पीक पे जाते हैं और 8-10 दिन तक बढ़े हुए रहते हैं.
अगर theoretical किसी ने पूछा कि ड्रॉपैक भारी है क्या, हाँ इट इज मोर स्पेसिफिक. फिर देन ड्रॉपैक का ड्रॉबॅक क्या आहे, तो ड्रॉबॅक इज की जर पेशंटला पहिला MI आज आला आणि दुसरा MI 3 दिवसानंतर आला आणि तुम्हाला कार्डियक मार्करवर बघायचं 4 दिवसानंतर आला तर कोणतं ड्रॉप आहे, तर असं पण 8 दिवसापर्यंत वाढलेच राहणार ना. देन CPK रिपीटेड MI देखने के लिए कार्डियक मार्कर देखने का तो CPK और अर्ली के लिए CPK, बट मोर स्पेसिफिक ड्रॉप आहे, मोर स्पेसिफिक. अजून CPK जर का CKDचं पेशंट असलं ना, CKDचे पेशंटमध्ये युजली कार्डियक मार्कर थोड़े बॉर्डर लाइनलाच असतात. CKD में CPK भी इम्पोर्टेंट, इसलिए अपन यूजुअली जब अपने को क्लिनिकल प्रोफाइल पूरा पता नहीं रहता पेशेंट का, तो अपन कार्डियक मार्कर दोनों करते हैं, CPK भी करते हैं, ड्रॉप आई करते हैं. लेकिन अगर 4 घंटे के बाद मेरे का चेस्ट पेन है, 5-6 घंटे का, तो मैं बहुत बार बोलता ना CPK में को पाठू फक्त ड्रॉप आई पाठवू, लेकिन 4-5 घंटे के बाद ड्रॉप आई बड़े आहे. ये आउट ऑफ द वे आहे थोडं, बट ओके ठीक आहे. हे झालं तुमचं MI किंवा अंजायना किंवा कार्डियक चेस्ट पेन झालं. आता नॉन कार्डियक चेस्ट पेन मध्ये सिरियस कॉजेस कोणकोणते आहेत. एओर्टिक डिसेक्शनचं कार्डियोवॅस्क्युलर मी लेते, त्याच्यामध्ये युजली हायपरटेन्सिव पेशंट रहता है, रेट्रोस्टर्नल चेस्ट पेन विच रिलेटेड टू बॅक, छाती पण दुखते, मागं पण दुखायला लागले, खूप जोराचं दुखायला लागलं, कंट्रोल होत नाही खूप जास्त. BP देखा 210 है सिस्टोलिक. पेरिफेरल पल्सेस देखे फीबल है, एब्सेंट है, बिल्कुल इमीडिएटली ICU भेजने का, कार्डियोलॉजिस्ट को इन्फॉर्म करने का, फटाक से इको करा के लेने का, अगर फैसिलिटी अवेलेबल है तो एंजियो भी करा, CT एंजियो, ठीक है. बट ये रेड फ्लैग साइन है कि इसमें तुमको इमीडिएटली पेशेंट को सीरियसली लेना है, अथॉरिटीज को इन्फॉर्म करना है और एग्रेसिवली करना है, क्योंकि प्रोग्नोसिस पे भी मैटर करता है. पेशेंट को काउंसिल करना पड़ता है रिलेटिव को कि आगे क्या होने वाला पेशेंट के साथ. ये रेड फ्लैग साइन है तो तुमको उधर जाना पड़ेगा कि नहीं भाई सीरियस है बोल के, ठीक है. ये हो गया एओर्टिक डिसेक्शन. तीसरा क्या हुआ था अपना न्यूमोथोरैक्स. टेंशन न्यूमोथोरैक्स यूजुअली फ्यू सेकंड्स में ऑनसेट रहता. साहेब आता बोलू लागलो व्यवस्थित, 5 मिनिट आधी 2-3 मिनिट आधी काहीतरी झालं आणि जोरात एक साइड डोकायला लागलं. युजली युनिलॅटरल चेस्ट पेन, प्लुरायटिक टाइप ऑफ चेस्ट पेन associated with may not be associated with cough and breathlessness. अगर है तो it goes to आणि onset is within few seconds to minutes म्हणजे जर का आहे तर आपण न्यूमोथोरॅक्स कडे चालू, ठीक है. एट द साइड जहाँ पे जिस साइड में पेन होता उस साइड में एयर एंट्री कम रहती, बहुत रिड्यूस एयर एंट्री रहती और रेजोनेंट नोड रहता. परकशन किसको पता है कैसे रहता, कसं करायचं उसको परकशन. इंटरस्कोस्टल स्पेस मध्ये मिडल फिंगर कोणत्या हातचा, उजव्या डाव्या का, डॉमिनंट हँड पकडायचं. डॉमिनंट हँड जे आहे ना ते वाजवण्यासाठी, नॉन डॉमिनंट हँड ठेवण्यासाठी, ठीक आहे. फ्लेक्सर म्हणतात, फ्लेक्सोमीटर म्हणतात. फ्लेक्सर जो ठेवायचा पार्ट असतो त्याला म्हणतात फ्लेक्सोमीटर, म्हणजे ज्यांना मारायचं असतं त्याला. मिडल फिंगर ठेवायचं इंटरकॉस्टल स्पेसमध्ये आणि ह्या फिंगरला मारायचं. मुवमेंट शुड बी ॲट रिस्ट, हे असं नाही ह्याच्यावर रिस्ट, ठीक आहे. वेगवेगळे नोट येतात, डल असतं, रेझोनंट असतं, हायपर रेझोनंट असतं. थेरॉटिकली व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर, ऐका. तर थेरॉटिकली एखादं पेशंट असतं दाखवतो आपण त्याच्यावर. जर का डल नोट असलं तर वेगळं असतं, रेझोनंट नॉर्मल असतं. न्यूमोथोरॅक्समध्ये हायपर रेझोनंट नोट भेटतो तुम्हाला, लक्षात ठेवा. एक साईडला एअर एंट्री कमी आहे, सिम्पटम जसे सांगितले त्या प्रकारचे आहेत, प्लुरायटिक चेस्ट पेन आहे आणि हायपर रेझोनंट नोड आहे, तर इट इज हाय लाइकली न्यूमोथोरॅक्स. टू प्रूव इट अर्जेंट चेस्ट एक्सरे कराने, ठीक है. उसके बाद में डिसाइड करें. पल्मोनरी एम्बोलिज्म इज रिलेटिवली रेयर. न्यूमोथोरैक्स रहा तो पेशेंट को फटाक से ICU शिफ्ट करने का, ICT डालने का प्लान करने का, सोचने का, या फिर कंसल्टेंट को इन्फॉर्म करने, दे विल डिसाइड कि क्या करने का. अगर बहुत ही लाइफ थ्रेटनिंग है, आधा 1 घंटा किसको बाकी है, तो सेकेंड इंटरकॉस्टल स्पेस में निडल डाल देने का. अपन ने किया था, कब किया था, वो टेंशन न्यूमोथोरैक्स वाला ऊपर वाला था ना, पोस्ट ऑफ पेशेंट ICU में किया था. तो अपन ने रिड्यूस किया था पहले, उसके बाद में इधर से ICT डाल दिया था, ठीक. तो जिन्होंने देखा था उनको हमेशा याद रहेगा. और अगर लकीली ऐसे इमरजेंसी में कोई रहा तो देख लेने का कहाँ पे निडल डालने का रहता, क्योंकि वो एक निडल डाल दिए ना टेंशन न्यूमोथोरैक्स में तो उसको बहुत सारा टाइम मिल जाता, ठीक है. टेंशन न्यूमोथोरैक्स झाला. लास्ट पल्मोनरी एम्बोलिज्म रिलेटिवली रेयर डायग्नोसिस. प्लूराइटिक जैसा ही पेन रहता है, क्योंकि प्लूरसी की वजह से ही रहता है वो. यूजुअली 2 टाइप की पल्मोनरी एम्बोलिज्म रहता है, एक मैसिव पल्मोनरिज्म रहता, एक
माइल्ड छोटे छोटे पल्मोनरी एम्बोलिज्म असतात. मॅसिव्ह पल्मोनरी एम्बोलिज्ममध्ये पेशंट शॉक में ही मिलेगा तुमको, वाइटल अनस्टेबल रहते हैं, स्टेबल नहीं रहते, एंड दैट रिक्वायर थ्रोम्बोलाइसिस. वो तो तुमको बीपी वगैरह से समझ जाता है कि इसको आईसीयू में एडमिट वगैरह करने का है बोल. हिस्ट्री पास्ट हिस्ट्री सांगितलं, डीवीटीचा का हिस्ट्री रहता, इमोबिलायझेशन का हिस्ट्री रहता बहुत दिन से. और अगर छोटे एम्बोलिज्म है तो चेस्ट पेन रहता पेशेंट को, पेरीफेरी में जाते अटकते. बड़े जो रहते हैं प्रॉक्सिमल अटकते, उसको चेस्ट पेन नहीं रहता, उसमें पेशेंट डायरेक्ट शॉक में ही मिलता तुम्हें. पल्मोनरी एम्बोलिज्म में रिलेटिवली रेयर है, लेकिन अगर सस्पेक्ट कर रहे हो तुम तो ऐसे पेशेंट में डी डायमर भेज देने. एक डी डायमर इज हाई, यूजुअली तुम्हारा उसके स्कोरिंग रहते हैं. स्कोरिंग के बारे में जब अपन पल्मोनरी एम्बोलिज्म के बारे में डिस्कस करेंगे तब स्कोरिंग करेंगे. जनरली अगर तुमको लग रहा है कि डीवीटी जैसा प्रोफाइल है, सडन ऑनसेट है, प्लूरेटिक पेन है, ईसीजी इंपॉर्टेंट रहता है. ईसीजी पे साइनस टैकीकार्डिया इज मोस्ट कॉमन फीचर. हार्ट रेट 100 से ऊपर रहेगा ईसीजी पे. और दूसरा S1QT3 पैटर्न है, वो ईसीजी Q3T3 क्या रहता बोलते, बट एवढं क्लासिकल नाही. 10-23% पेशंटमध्ये असतं. जर का तुम्हाला वाटलं पी आहे, आयसीयू ॲडमिट करावं. जर का व्हेरी हाय सस्पिशन आहे, तुमचं कन्सल्टंट किंवा सिनियर आर डिसाईड करेल, तर मग सिटी एनजिओ करायचं, डायरेक्ट पल्मोनरी एनजिओ करायचं. आणि जर का स्टेबल असलं तर डी डायमर करायचं, वेट बघायचं. म्हणजे हिमोडायनॅमिकली स्टेबल आहे, जास्त बॅड नाही, डी डायमर करा, वेट करा. डी डायमर जर पॉझिटिव्ह आलं तर डेफिनेटली सिटी एनजिओ नाही तर नाही. समजलं. मेन आपल्या ह्याच्यात जे हे सगळे कॉजेस झाले, पण मेन काय आहे, कार्डियक आहे का नॉन कार्डियक आहे. कारण सर्वात जास्त क्लिनिकलमध्ये आपण तिथं आपल्याला फेस करावं लागतं, राइट. समझे. 4 सीरियस कॉजेस हो गए, चारों के इन्वेस्टिगेशन हो गए. तो अगर इन केस अगर तुमको बोला कि चेस्ट पेन का पेशेंट आया, उसमें लैब क्या क्या भेजनी है, तो क्या क्या भेजेंगे, थोड़ा स्पेसिफिक सांगा आता. और डी डायमर लास्ट में सोचने का कभी भी, क्योंकि अगर पल्मोनरी एम्बोलिज्म इज व्हेरी रेयर, डी डायमर इज व्हेरी कॉस्टली. दोन्ही गोष्टी रेयर आहे आणि लॅब पण कॉस्टली आहे. जर तुम्हाला खूप वाटत असेल पल्मोनरी एम्बोलिज्म, देन गो फॉर डी डायमर. पर बेसिक चेस्ट पेनच्या पेशंटमध्ये एव्हरी चेस्ट पेशंट आपण हे करली ना, सीबीसी करायचं, ॲनिमिया समजून जाईल, सिव्हिअर ॲनिमिया. दुसरं कशाला टॅकीकार्डियाच वगैरे असते तर का आपण ते रेअर असते. सी यू हैव टू फोकस ऑन चेस्ट पेन. तो सिस्टमिक तो बहुत सारे कॉल्स आएंगे, इलेक्ट्रोलाइट करो, केएफटी करो, एनएफटी करो, सब कर दोगे. नहीं, स्पेसिफिक, क्योंकि सारे इन्वेस्टिगेशन के रिपोर्ट आने के लिए तुमको वेट करना पड़ेगा. तुमको अर्जेंट हाथ में क्या चाहिए, तुमको हाथ में 4 ही चीजें चाहिए. वो चीजें जो तुम्हारे सीरियस डायग्नोसिस से एक्सक्लूड करेंगी. एक तुम्हारा सीरियस डायग्नोसिस एक्सक्लूड करने वाला कौन है, एमआई क्या, तो तुम्हारे पास सीरियल ईसीजी मॉनिटरिंग और कार्डियक मार्कर चाहिए. दूसरा चेस्ट एक्सरे, न्यूमोथोरैक्स से क्या, चेस्ट एक्सरे चाहिए. 3 ये चेस्ट एक्सरे, ईसीजी और कार्डियक मार्कर मस्ट है. साथ में सीबीसी इसलिए करने का क्योंकि अगर तुमको कुछ ही नहीं मिला और तुम एनीमिया मिस कर रहे, पेलर मिस कर रहे, तो फिर वो पैनिक सिचुएशन नहीं होती. तो सीबीसी, कार्डियक मार्कर्स, ईसीजी एंड चेस्ट एक्सरे, द 4 थिंग्स जो कि हर कार्डियक पेशेंट को, हर चेस्ट पेन को करना ही. इसमें से तुम्हारा मेजर रूल आउट क्या होता, रेस्पिरेटरी कॉजेस रूल आउट हो जाता, कार्डियक कॉजेस रूल आउट होऊन जातात आणि मस्क्युलोस्केलेटल रूल आउट हो जातं. अजून ऑलमोस्ट सभी रूल आउट हो जातात इसमें से. फिर मग असोसिएटेड कुछ है की मग केएफटी पाठवा, मग स्पेशल इंटरेस्टसाठी एलएफटी पाठवा. इलेक्ट्रोलाइट मला लय आवडतं. पण चेस्ट पेन के लिए उतना बहुत मस्ट है, उतना तुम्हारे हाथ में आना ही चाहिए. फिर वो मग सर वो पेशेंट को तो एनीमिया निकला आणि वो एनीमिया का कॉज तो फिर सीकेडी था, फिर इसलिए अपन ने क्रिएट नहीं थे नंतर वो उसके बाद में का. बट बेसिक तुम्हारे पास इतना चाहिए. सो व्हाट वी लर्न टुडे, फर्स्ट एनाटॉमी ऑफ चेस्ट, डिटेल नाही पण जेवढं कामाचं आहे. सेकंड, व्हॉट आर कॉजेस ऑफ चेस्ट पेन. सेकंड. थर्ड, हाउ टू डिफरेंशिएट की बाबा स्किन आहे, मस्क्युलोस्केलेटल आहे, सबक्युटेनियस आहे, लंग आहे, असं रेस्पिरेटरी आहे, कार्डियक आहे, मिसलेनियस कॉजेस आहे. हाउ टू डिफरेंशिएट देम, हाउ टू डिसाइड वेदर पेशंट इज सिरियस और नॉट, किंवा त्याचं प्रोग्नोसिस गार्डेड खराब राहणार आहे का चांगलं राहणार आहे. कारण बॅड जर का असलं, 4 मधून एक असलं, त्याचं प्रोग्नोसिस थोडं गार्डेड राहणार आहे.
पुढचे काही तास तुम्हाला मेहनत पण घ्यावी लागेल, पेशंटला आयसीयूला ठेवावं लागेल, रिलेटिव्हला तुम्हाला प्रॉपरली काउन्सिलिंग करावं लागेल. नाही बाबा हे असं असं वाटायला लागलं, तपासण्यानंतर बघू काय, पण पेशंट सिरियस आहे, या फिर ऐसा की अरे ठीक है स्टेडी है, हमारा वेळ द्या, बघू आपण काय करायचं. तो ये तुम्हारा डिसाइड काय पे से होगा, ये अभी की हिस्ट्री पे से. नेक्स्ट स्टेप कैसे डिसाइड करना समजलं ना. वायटल्स पण इम्पॉर्टंट आहे, हिस्ट्री पण इम्पॉर्टंट आहे, 4 सिरियस डायग्नोसिस ते पण बघितलं. नेक्स्ट स्टेप इन्व्हेस्टिगेशन काय काय करायचं आणि पास्ट हिस्ट्री. इन्वेस्टिगेशन क्या क्या मस्ट है वो देख लीजिए. आई थिंक घर पे जाओ, ये सब रिवाइज करो अच्छे से, एंड आफ्टर दैट अगर ये